नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रोज रोज 30-30 चपाती भाजी खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल ना, तर त्यासाठी एक मस्त असा उपाय आणलेला आहे, जो म्हणजे व्हेज पुलाव. आणि तो इतका टेस्टी बनतो ना, इतका लाजवाब बनतो ना, तुम्ही बोटं चाटत बसाल इतका भारी लागतो. आणि हा 15 ते 20 मिनिटात तयार होतो. कुकरमध्ये बनवायचा आहे. आपण मस्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार होतो हा पुलाव. त्यासाठी पहिले तर काय केलेलं आहे, कुकर गरम करायला ठेवलेलं. कुकरमध्ये तेल तापवलं थोडंसं. जास्त तेलाचं प्रमाण नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना लसूण ठेचलेला टाकलेला आहे. कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे 1 चमचाभर. लसूण वगैरे जसं जास्त जेवढं टाकाल ना, तेवढं त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. त्यानंतर इथे गाजर, कांदा आणि सिमला मिरची मस्त असं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रोझन वाटाणा जो आहे मटार, तो टाकलेला आहे वाटीभर. मस्त धुवून वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून. तोही छान परतवून घ्यायचा आहे याच्या भाज्यांमध्येच. गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आणि भाज्या छान परतवायच्या आहेत, जेणेकरून छान टेस्ट येते. त्यानंतर इथे मस्त असं वाटी भरून एक ना बॉईल कॉर्न आहेत, स्वीट कॉर्न जे असतात ते छान उकडलेले आहेत. आणि तुम्ही कच्चे घेतलात तरी चालेल. माझ्याकडे उकडलेले होते ऑलरेडी घरात, त्याच्यामुळे मी तेच घेतलेले आहेत. आणि ते टाकून पण छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि तुम्ही भाज्यांची क्वांटिटी पाहू शकता किती झालेली आहे. त्यामुळे इतका हेल्दी आणि टेस्टी आहे ना हा पुलाव, की ज्यांना ना आवडत नाही ना पुलाव हा प्रकार, ते सुद्धा आवडीने खातील. त्यानंतर छान मस्त भाज्या परतवून झाल्या की ह्याच्यामध्ये ना मी एक मोठा चमचाभर असा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. जो आपला शाही बिर्याणी मसाला भेटतो ना एव्हरेस्टचा, तो वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे 1 चमचा एवढी. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता. मी इथे जवळपास 1 चमचाच घेतलेला आहे. त्यानंतर धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला. आणि छान असे मसाले आता व्यवस्थित आपल्या भाज्यांमध्ये परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मी आता मसाले टाकले ना, त्याच्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे, जेणेकरून मसाले जळू नयेत. जरी भाज्यांना हे झालं तरी कसं कुकरमध्ये वगैरे किंवा कोणत्याही भांड्याला वगैरे पटकन लागतात वगैरे, त्याच्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम लो केलेली होती. आणि त्यानंतर तांदूळ टाकलेला आहे धुवून. जो आपला रोजचा असतो मी तो वापरलेला आहे. तुम्ही बासमती पण वापरू शकता. मी आता डेली यूजसाठीच हे करवते, त्याच्यामुळे रोजच्या वापरातला जो तांदूळ आहे, माझ्याकडे हा कोलम तांदूळ आहे, मी तो घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी ना इंद्रायणी वगैरे वापरू शकता, कारण का त्याला छान सुगंध असा असतो, त्यामुळे तोही वापरून हे करू शकता. आणि छान इथे मोकळा मोकळा होतो सुटसुटीत राईस हा पण कोलमचा. आणि इथे व्यवस्थित तांदूळ टाकून झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तांदूळ कुठेही भिजत टाकलेले नाही, फक्त डायरेक्ट वॉश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कुकरमध्ये. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे राईसमध्ये. सगळ्या भाज्यांमध्ये तांदळाची क्वांटिटी थोडीशी कमी आहे आणि भाज्यांची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे. त्यामुळे खूप हेल्दी असा हा राईस होतो, म्हणजे पुलाव जो आहे ना तो होतो. आणि ते गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. आता हे पाण्याचं प्रमाण सांगत नाही का, तर प्रत्येकाचे तांदूळ वेगळे असतात, त्याचे शिजायला वगैरे खूप टाईम लागतो. काही काहींना म्हणजे पाणी थोडंसं कमी वगैरे घेतात ना, सुटसुटीत होण्यासाठी मी इथे जवळपास फक्त 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे, मी घेतलेल्या तांदळाच्या क्वांटिटीनुसार. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान एकजीव करायचं आहे. आता इथे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, नाही तर एकाच ठिकाणी तो पडला ना की तो म्हणजे एकाच ठिकाणी खारट होईल आणि बाकीकडे चव लागणारच नाही. आणि इथे बघा थोडीशी उकळी यायला लागली की आपण कुकरचं झाकण लावायचं आणि मस्त अशी एक शिट्टी काढून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये मस्त असं आपलं पुलाव तयार होतो व्हेज. आणि नंतर कुकर थंड झाल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवायचं 5 ते 10 मिनटं. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला मस्त असं खोलून दाखवते. काय छान राईस झालेला आहे मोकळा मोकळा. आणि भाज्यांचं प्रमाण तर एवढं आहे त्याच्यामध्ये ना, कॉर्न वगैरे तुमच्या आवडीनुसार. याच्यामध्ये पनीर वगैरे पण तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार अजून कोणत्याही भाज्या वापरू शकता याच्यामध्ये. मी माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या ना, त्याच भाज्यांपासून बनवलेला आहे. आणि आता मस्त असं मोकळा करून घेतलेला आहे सगळा राईस सुटसुटीत. आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये इथे काढून घेते आहे मी. ह्याच्यावर तुम्ही असंच काही खाऊ शकता. मी ह्याच्यावर थोडंसं आपलं कसं खिचडी भात केला किंवा पुलाव काय केला की त्याच्यावर तोंडी लावायला पापड वगैरे पाहिजे असतात, त्याच्यामुळे इथे ज्या घरी चकल्या बनवल्या होत्या साबुदाण्याच्या, त्या मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व केलेल्या आहेत. वरतून राईसवर थोडंसं आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि मस्त अशी इथे आपली प्लेट तयार झालेली आहे.
आणि हा कधीही एन्जॉय करता येईल इतका भारी आहे, लाजवाब आहे हा राईस व्हेज पुलाव. फायनल लुक बघून घ्या, किती सुंदर आलेला आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.